हॅलो, नमस्कार. चंद्रकलास रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी एक रेसिपी बनवत आहे. मी गवारीच्या शेंगाची रेसिपी बनवत आहे. तुमच्याशी शेअर करते. मी इथे 1/2 किलो गवार घेतले आहेत. मी त्याला स्वच्छ धुवून आणि तोडून सुद्धा घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी इथे एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे. इथे एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. इथे मी 5 ते 7 लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत पाकळ्या. एक चमच मी धनेपूड घेतलेला आहे. अर्धा चमच गरम मसाला घेतला आहे. चवीनुसार मीठ घेतली आहे. इथे मी 1/2 चमच हळद घेतली आहे आणि 1 चमच मी लाल तिखट घेतलेला आहे. तर चला आता आपली कढाई गरम झालेली आहे. आपण सर्वात अगोदर गवार भाजून घेऊया. इथे मी आता कढाई गरम झालेली आहे आपली. मी ह्याच्यामध्ये अर्धा चमच तेल टाकून घेते आणि त्याच्यामध्ये मी आता गवार टाकून घेते आपली आणि त्याला डाग पडेपर्यंत मी भाजून घेणार आहे चांगली. तर ह्याला असं मी मस्त डाग पडेपर्यंत मऊ होईपर्यंत ह्याला मी भाजून घेणार आहे. कारण मी ह्याच्यामध्ये पाणी न घालता मी ह्याची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे. बघू शकता आता मी असं गवार मस्त भाजून घेतली आहे. ह्याचा कलर सुद्धा बघा रंग चेंज झालेला आहे. आता ह्याला मी प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. आता गवार काढून घेतली आहे. मी त्याच कढाईमध्ये आता तेल टाकून घेते. मी इथे थोडस तेल घेतलेलं आहे. तीन पळी मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेते, अर्धा चमच. बघू शकता मी इथे अर्धा चमच जिरे टाकून घेते. आता मी इथे ते लसणाच्या कळ्या ज्या घेतल्या आहेत ते त्याला चेचून घेतलेलं आहे. ते सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेते. लसणाने कुठल्याही भाजीला चव अगदी एक नंबरच चव येते. आता मी इथे लगेच कांदा सुद्धा टाकून घेते. तर इथे एकदम असा मी मोठा कांदा घेतला आहे चिरून बारीक. थोडासा रंग बदलेपर्यंत मी याला परतून घेणार आहे. आता मी त्याच्याबरोबर लगेच मी ह्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकून घेते. टोमॅटो सुद्धा मी असं बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपले कांदा आणि टोमॅटो सुद्धा असं मस्त मऊ झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी आपले सगळे मसाले ऍड करून घेते, सुके मसाले. तर सर्वात अगोदर मी इथे मिरची पावडर टाकून घेते, लाल तिखट आपलं. धने टाकून घेते. इथे मी गरम मसाला घेतली आहे. 1/2 चमच हळद आहे. चवीनुसार मीठ आहे. तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. असं पूर्ण मॅश करून घेऊया थोडस. आता मी ह्याच्यामध्ये गवार आपली टाकून घेते. आता गवार टाकून झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकून घेते.
त्याच्यामध्ये मी शेंगाचं कूट टाकून घेते थोडस. तर इथे मी 4 चमच शेंगाचं कूट घेतलं आहे. ह्याला सुद्धा मी आता चांगलं मिक्स करून घेते आणि मी ह्याला 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवणार आहे मंद आचेवरती. अधून मधून मी ह्याला फक्त मिक्स करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही पाणी न टाकता ह्याला असंच बनवून घेणार आहे सुकी भाजी. कशी वाटली तुम्हाला मसाला गवाराची अशी भाजी सुकी? तर ह्याच्यामध्ये मी काही पाणी वगैरे न टाकता अशी मस्तपैकी तुम्हाला गवारीच्या शेंगाची भाजी दाखवली आहे. आणि ही आपण भाजी सकाळच्या टिफिनसाठी वगैरे याला बनवू शकतो आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे. तर गवारीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा